बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी अर्थात आंबावडे गाव या ठिकाणी रात्री 9:30 वाजता आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचले। रात्री या ठिकाणी सर्व उपासकांचा खूप छान या ठिकाणी आराम झाला आणि हे स्मारक बघत आहोत आपण। आंबाडवे गाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मूळ गावी हे स्मारक बनलेलं आहे आणि या स्मारकाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी बघा हे पत्राचा शेड आहे। या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी रात्रीला मुक्कामी होते। हे बघा हे असे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हे काही बाहेरच्या लोकांचे किचन आहे। हे आपलं किचन आहे बघा। हे बघा हे पोळ्या चालू आहेत। हे बघा एकदम घरगुती पोळ्या। हे आमचे काथार साहेब आहेत, आचार्य आहेत आपले, यांच्या मार्फत आपण प्रत्येक टूरला भोजन यांच्या हाताने आपण बनवत असतो। हे बघा ही वांग्याची भाजी आहे, इथे वरण आहे, इथे भात वगैरे आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तीन रत्नाची ओळख झाली, एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे ते तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वातील महान अशा रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन वंदन करून आज पूज्य भदंत यस प्रज्ञाबोधी महाथेरो प्रज्ञाबोधी महाथेरोजी यांनाही मी त्रिवार वंदन करतो। आज आपण सर्वजणच आंबाडवे हे रामजी बाबांचं गाव आहे, अर्थात बाबासाहेबांचं गाव आहे। आपण सर्वजण या ऐतिहासिक स्थळाला या ठिकाणी आपण वंदन करण्यासाठी आलेले आहोत। बौद्धांचं पवित्र स्थळ म्हणून या स्मारकाची नोंद आहे। या ठिकाणी रामजी बाबाचाही जन्म झालेला आहे आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं बालपणही या ठिकाणी गेलेलं आहे। अशा विविध प्रकारे हे स्थळ उदयास आलेलं आहे। म्हणून भारतातील सर्व बौद्ध लोक आपण आपले जे पवित्र स्थळ आहेत त्या पवित्र स्थळासाठी आपण वंदन करण्यासाठी येत असतो आणि ह्या स्थळाचा इतिहास जाणण्यासाठी सुद्धा आपण येत असतो। आणि हे बौद्धांचं आद्य कर्तव्य आहे की आपले जे पवित्र स्थळ आहेत त्या स्थळाची भेट घेणं, त्याला वंदन करणं किंवा त्याला डेव्हलप करणं हे तुमचं आमचं सर्वांचं आद्य कर्तव्य। म्हणून या ठिकाणी या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी वंदन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न बौद्ध उपासिका बालक बालिका आपल्या सर्वांच्या प्रति सद्भावना मंगल विनंती अर्पण करतो। आणि या ठिकाणी पूज्य भदंत प्रज्ञाबोधी महाथेरोजी आपण कुठून आले? मावसाळा वा वा साधू। आणि खरोखरच मी भंतीजीचे परत भंतीजीला वंदन करतो, कारण भंतीजीचे यूट्यूबला भरपूर असे प्रवचन असतात। आता त्यांची आमची पहिलीच भेट आहे। मी बघितलं यूट्यूबला मी बघत असतो, बरोबर भरपूर खूप सुंदर असं प्रवचन असतं की आपल्या मनाचं परिवर्तन होण्यासारखं, बरोबर आहे। आणि जे आपले जे बौद्धांचे संस्कार आणि संस्कृती संस्कृतीचं पालन कसं करावं याबद्दल बरेच असे प्रवचन असतात त्यांची। मी वेळातला वेळ काढून गांधीजीचे प्रवचन ऐकत असतात। खरोखरच
अशी भंती लाभणं हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य समजलं पाहिजे. म्हणून आपण वेळोवेळी इथं आता मला पण जास्त बोलायचं नाही, मला पण पुढे वननला जायचं आहे. म्हणून आम्ही वेळेअभावी आपण खरोखरच बाबासाहेबांचे लेकरं आहोत, अनुयायी आहोत आणि अशाच पद्धतीने वेळातला वेळ काढून साधू वेळातला वेळ काढून अंबाडवी असेल, वनंद असेल, चौदार तळे असेल, अशा सर्व ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांत्या केलेल्या आहेत आणि त्या क्रांतीमधूनच आपल्याला आदर्श मिळालेला आहे. आणि ते बाबासाहेबांच्या क्रांत्या ही आमच्यासाठी फार महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत, हे का नाही? कारण महाड या ठिकाणीच बाबासाहेब म्हणाले हा पाण्यासाठी संघर्ष नव्हता. जे पाणी राशन केलं म्हणजे मी काही मोठ्या ह्याला पोहोचणार नाही आहे, पण हा जो चौदार तळ्याचा जो संघर्ष सत्याग्रह होता की अर्थात ह्या विश्वामध्ये पाण्यासाठी संघर्ष करणारा सर्वात पहिला तुमचा आमचा बाप बाबासाहेब आंबेडकर, जेणेकरून की या ठिकाणी पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आमच्या समाजाला, बरोबर आहे ना? आणि अशा संघर्षातूनच आम्हाला एक प्रेरणा मिळालेली आहे. आम्ही गावाच्या बाहेर असलेले गावात आलो, पद प्रतिष्ठा मान सन्मान सर्व काही आम्हाला बाबासाहेबांना मिळालं आणि ही बाबासाहेबाची देण आहे. म्हणून बाबासाहेबाच्या कार्याला, कर्तृत्वाला आपणाला आपल्या स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला बौद्ध धम्म दिला, बौद्ध धम्म पण दिला आणि त्याचबरोबर बौद्ध धम्माचे संस्कार आणि संस्कृती दिलेली आहे. आणि त्या प्रत्येक संस्कार आणि संस्कृतीचं पालन करणं म्हणजे आमच्या जीवनाचं सोनं करून घेणं, बरोबर आहे ना? कारण ह्या विश्वामध्ये ह्या धम्म संस्कृतीसारखी विश्वामध्ये कुठलीच संस्कृती महान नाही, जेणेकरून की आपल्या संस्कृतीची कुठलीच संस्कृती बरोबर करू शकत नाही. अशी महान संस्कृती बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळाली. म्हणून आपल्याला ह्या संस्कृतीचं आता ठिकठिकाणी येते, महाड या ठिकाणी लेण्या आहेत, त्याही लेण्याला वंदन करायला जावं आणि अशा पद्धतीचं वेळातला वेळ काढून, कारण जीवन अनित्य आहे, बरोबर आहे ना? जीवन भगवान बुद्धानं सांगितलं माणसाचा जन्म कधी केव्हा कुठे कसा होतो सांगता येत नाही, माणसाला मरण ही कधी केव्हा कुठे कसं सांगता येत नाही, आणि आम्ही किती वर्षे जिवंत राहणार आहोत हे सुद्धा सांगता येत नाही. अर्थात आपलं जीवन नित्य आहे आणि आपल्या जीवनामध्ये वेळेला महत्त्व आहे आणि वेळेचं महत्त्व जाणून घेऊन ज्याला वेळेचं महत्त्व कळालं त्याचं जीवन सफल आहे. म्हणून आपल्या या जीवनामध्ये जो क्षण वेळ मिळतो त्या वेळेचं सोनं करून घेता आलं पाहिजे. अर्थात तेव्हाच आपल्याला मनुष्य जीवन कळतं. अन्यथा नाहीतर आज अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या समाजामध्ये, आपण खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं हे सुद्धा लोक जाणून घेत नाही, बरोबर आहे का? त्यातल्या त्यात ह्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपले भंतीजी आहे, सुंदर प्रवचनं देतात, प्रवचनं ऐकून स्मरणात ठेवा, आचरणात आणा. कारण भगवान बुद्ध म्हणतात माझा धम्म आचरणावर उभा आहे, जोही कोणी ह्या धम्माचं आचरण करेल त्यालाच ह्या धम्माची गोड फळेला टाकता येईल. अन्यथा वरवरचा धम्म किंवा वरवरचे आचरण करून आपल्याला काही धम्माचा लाभ होत नाही, बरोबर? आणि हाच धम्म आपल्याला दुःखमुक्तीकडे, निर्वाहाकडे घेऊन जाणारा हा सद्धम्म आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला धर्माकडून धम्माकडे आणलेलं आहे, बरोबर आहे की नाही? धर्माकडून धम्माकडे आणलेलं आहे. म्हणून आपल्याला धम्माची आणि धर्माची संस्कृती एकत्र करून जगून, बरोबर आहे? धर्माची व्याख्या वेगळी आहे आणि धम्माची वेगळी व्याख्या वेगळी आहे. म्हणून आपल्याला धर्म तर आपल्या पिढ्यानपिढ्या गेल्या आणि ह्या धर्माने आपल्याला पिढ्यानपिढ्या बर्बाद केलेले. म्हणून आता बाबासाहेबांनी सांगितले धम्म आल्याच्या नंतर धर्म आणि धम्म एकत्र करून जीवन जगू नका, 22 प्रतिज्ञेचं पालन करून आपलं जीवन सुंदर असं जगा, आहे का नाही? 22 प्रतिज्ञामध्ये बौद्धांची आचारसंहिता आहे का नाही? आणि त्यातल्या त्यात 69 वर्षे पूर्ण झालेली आहेत, तरी पण आम्हाला धम्म पाहिजे तसा आम्हाला समजलेला नाही. समजला आहे का? नाही. समजला जर असता तर आज आपण चावट्या बिवट्यामध्ये नसतो. प्रत्येकाची वेशभूषा बोलीभाषा बघा तुम्ही कशी, आपल्या अंगावर कपडे कसे असावे. आपण पर्यटनाला निघालेले आहोत, 2 ड्रेस आपले व्हाईट अँड व्हाईट, पांढरा आणि पांढरेच कपडे असले पाहिजे आपल्याला, आहे का नाही? पांढरे कपडे एक आपलं सील आहे, बौद्धांचं सील आहे का नाही? म्हणून आपल्याला त्या सर्व गोष्टीचं भान असलं पाहिजे.
म्हणून आपलं जीवन जगत असताना भिक्खू संघ वेळोवेळी आपल्याला सांगतो की आपल्या समाजाला समाजानं ध्यानावर राहावं आणि भानावर राहावं, आहे का नाही? आणि ह्या सर्व गोष्टीला जीवन जगाल खरोखरच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं आपण जर धम्माची, कारण या ठिकाणी धम्माची रास आणि धम्मरासाची कारणे आपण शोधता आली पाहिजे, बरोबर आहे का? आज आपण धम्मापासून दूर आहोत, फक्त आपण पर्यटन एन्जॉय म्हणून करत आहोत, पण ह्याला एन्जॉय म्हणता येणार नाही. आपणाला आपले जे प्राचीन वास्तू आहेत, ज्या लेण्या आहेत, जे स्तूप आहेत, जे विहार आहेत, याचं जतन करता आलं पाहिजे, बरोबर आहे का? आणि त्याच्यासाठी आपण सजग राहणं गरजेचं आहे. म्हणून मी बंटीजीला क्षमा याचना मागतो की आम्हाला पुढे जायचं आहे. बंटीजी आता आपल्याला सुंदर असं प्रवचन करतील. आता इथून पुढे तुमचा प्रवास कसा असेल मला माहीत नाही, पण आम्हालाही पुढे जायचं आहे. म्हणून या ठिकाणी वेळेअभावी आपल्या सर्वांच्या प्रती परत सद्भावना मंगलमैत्री अर्पण करतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. मोठ्याने बोला साधू साधू साधू. वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अशा पद्धतीने पूज्य भंतेजी धम्मबोधीजी खरं तर योगायोग आमच्या दोघांचा अगोदर कधी परिचय नाही आणि तुमचा परिचय अजिबातच नाही. जे भंतेसोबत आलेले उपासक ते त्यांचा परिचय असेल, परंतु या पवित्र ठिकाणी, कारण हे बाबासाहेबांनी आपलं नातं जोडलेलं आहे बघा, धम्माचं नातं आहे. बाबासाहेबांनी आम्हा सर्वांना धम्म दिला आणि धम्म देऊन तुमच्या आमच्यामध्येच नातं नाही तर जगाशी नातं जोडलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि म्हणून या नात्यामुळं आज आपणा सर्वांच्या भेटीगाठी होत आहेत. आणि भंतेजींनी खूप छान या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये, कमी वेळ आहे कारण आपल्याकडे पण वेळ कमी आहे, कारण आपण आता प्रवासामध्ये आहे, आपण आणि पुढच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भंतेजींनी तुम्हा सर्वांना अगदी थोडक्यामध्ये परंतु खूप छान या स्थळाची माहिती दिली. थोडक्यामध्ये तुम्हाला प्रबोधन मार्गदर्शन केलं. भंतेजींच्या या मंगलवाणीतून आपण जे काही धम्मश्रवण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सर्वांनी साधुकार करून आपण हा कार्यक्रम समाप्त करूया. म्हणा साधू 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 साधू.